म्हाडातल्या मानपाडा परिसरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी गोंधळ उडाला। ब्रह्मांड इथल्या सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला। ईव्हीएम मशीन पळवून नेण्याच्या संशयावरून दोन्ही बाजू आमनेसामने आल्या आणि राडा झाला। परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आणि अशा प्रकारे काहीतरी इथे गुंडशाही माजवून त्यांना ते अपयश लपवायचं होतं आणि म्हणून अशा प्रकारे इथे जीवे मारण्याचा कोणाचा तरी प्रयत्न होता त्यांचा आणि म्हणून असे सगळे लोक आलेले आहेत। मला पोलीस स्टेशनलाच जायचं आहे कारण कंप्लेंट द्यावीच लागेल कारण इथे मसाल्याची बुक्की आणि चॉपर तलवारी घेऊन ही पोरं आली होती। मला असं वाटतं पोलिसांच्या फुटेजमध्ये त्यांचे सगळ्यांचे चेहरे दिसतात। गावाबाहेरची जर मुलं येत आहेत तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। पोलीस प्रशासनाकडनं हीच मागणी आहे माझी। काही गैरसमज दोन उमेदवारांमध्ये निर्माण झाले होते ते पोलिसांनी तात्काळ इंटरव्हेन करून शांत केलेले आहे आणि पूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे। सर्व मतपेट्या स्ट्रॉंग रूमला गेल्यामुळे इथे काहीही अडचण राहिलेली नाही आहे आणि आता पूर्ण स्ट्रॉंग रूमला मतपेट्या पोहोचणं आणि पुढची प्रक्रिया उद्याची आम्ही तयारी करत आहोत। समोरचे विरोधी पक्षाचे उमेदवार या ठिकाणी आतमध्ये होते आणि या लोकांना बाहेर काढलं तर आतमध्ये कशासाठी आहे अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले म्हणून या ठिकाणी आलो। काही असं कळलेलं आहे की त्या आमच्या महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा संघटनेत माजी महापौर आहेत आणि त्यांच्या बाबतीत जर असं काही प्रकार काहीतरी घडलेला आहे हे कळतात या क्षणी मी हजर झाले। ज्या ठिकाणी बोगस मतदान झालं असेल त्या ठिकाणी कार्यवाही होणं गरजेचं आहे।